आणि यानंतर या सत्राचे दुसरे वक्ते आणि अध्यक्षीय समारोप प्राध्यापक सुभाष दगडे यांनी करावा अशी त्यांना मी विनंती करतो. उपस्थित सर्वांना सविनय जय भीम. सेक्युलर मुवमेंटने शिक्षण मानव मुक्तीचे हत्यार किती धारदार आणि किती बोथट हा विषय ठेवला. मला असं वाटतं की हा विषय ठेवण्यामागे त्यांचा एक वेगळा निश्चित वस्तुनिष्ठ आणि विज्ञानवादी दृष्टिकोन आहे. आणि तो प्रामुख्याने शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचं साधन नाही, तर ते मानवी विकासाचं साधन आहे. मानवी जीवनमान, मानवी राहणीमान निर्माण करण्यासाठी शिक्षणाचा समाज उपयोगी आणि समाज हितदक्ष पद्धतीने वापर व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. शिक्षणातून सामाजिक आणि आर्थिक समता कशी निर्माण करता येईल आणि या दिशेनं कशी वाटचाल करता येईल असं सशक्त माध्यम म्हणून शिक्षणाचा उपयोग व्हायला पाहिजे. स्त्री पुरुषांमधील समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचं स्वप्न सेक्युलर मुवमेंटचं आहे. आणि या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी जी क्षमता असते ती समता शिक्षणामध्ये आहे. प्रामुख्याने गौतम बुद्धांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत शिक्षणासंबंधीचा जो दृष्टिकोन मांडलेला आहे त्यामध्ये शोषणापासून मुक्ती, गुलामगिरीपासून मुक्ती मिळवण्याचं ते महत्वाचं साधन आहे. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला असं दिसून येतं की वर्ण व्यवस्थेने लादलेली ज्ञानबंदी, पुरुष सत्ताक व्यवस्थेने लादलेली स्त्री पुरुष विषमता, धर्म व्यवस्थेने लादलेली धार्मिक आणि सांस्कृतिक विषमता, भांडवलदारी व्यवस्थेने लादलेली सामाजिक आणि आर्थिक विषमता आणि वर्ण व्यवस्थेने लादलेली आर्थिक आणि शैक्षणिक विषमता, वर्चस्ववादी व्यवस्थेने लादलेली गुलामगिरी आणि लाचारी ही शिक्षणामधून कशी कमी करता येईल याच्याबद्दल प्रामुख्याने विचार व्हायला पाहिजे. आणि आपण वेद काळापासून जर त्याचा विचार केला तर वेद काळामध्ये फक्त ब्राह्मण वर्णीयांना शिक्षण होतं. जैन काळामध्ये स्त्री पुरुषांना समान शिक्षणाची संधी होती. बौद्ध काळामध्ये त्याप्रमाणे आहे. मुस्लिम काळामध्ये थोडं समान संधी देण्याचा प्रयत्न होता. इंग्रज काळामध्ये संपूर्ण समाजाला शिक्षण देऊन शोषण मुक्ती कशी होईल याच्यासाठी विशेषतः प्रयत्न केलेला होता. परंतु आपल्याला असं दिसून येतं की ही जी शिक्षण व्यवस्था आजची शिक्षण व्यवस्था, ह्या शिक्षण व्यवस्थेनं इतिहासाचं विकृतीकरण केलेलं आहे. आणि या इतिहासाचं विकृतीकरण करत असताना धार्मिक पुनरुज्जीवनाकडे त्यांचा जास्त कल दिसून येतो. देव आणि धर्म, वेद आणि पुराण यांचं गौरवीकरण करण्याचा प्रयत्न सगळ्या आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये होतोय आणि आपल्याला तो नको आहे. शिक्षणाचं भगवीकरण करण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला जातो. बाजारीकरण आणि खाजगीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. तेव्हा अशा प्रकारचं शिक्षण मानवमुक्तीचं हत्यार हे धारदार होईल का बोलतट होईल हा प्रश्न आपल्यापुढे कार्यकर्त्यांपुढे साहजिकपणे निर्माण होतं. फुले आंबेडकरी शिक्षण व्यवस्थेचा जो दृष्टिकोन आहे, त्यांचा जो शैक्षणिक सिद्धांत आहे तो क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी मांडला की विद्येविना मती गेली आणि इतके अनर्थ इतके अविद्येने केले. या सिद्धांताचा आधार घेऊनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण व्यवस्था ही घटनात्मक तरतूद म्हणून केलेली होती. परंतु घटनात्मक तरतूद केली जरी असली तरी त्याची अंमलबजावणी आपल्याला प्रामुख्याने दिसून येत नाही. विशेषतः आपल्याला जर या अगोदरच्या पासून कालखंडाचा जर विचार आपण केला तर हंटर कमिशन पुढे साक्ष देताना क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी म्हटलं होतं की सरकारी शाळांमधून धार्मिक शिक्षण देऊ नये. त्या हंटर कमिशनच्या म्हणजे 1882 साली हंटर कमिशन पुढे साक्ष देताना हे नमूद केलेलं असताना देखील 1813च्या कायद्यापासून ते 2020 नवं शैक्षणिक धोरण की सरांनी याचा आता उल्लेख केला, त्या सगळ्या धोरणांमध्ये सर्व आयोगाने धार्मिक शिक्षण नको, सर्व धर्म जातीसाठी लोकांना शिक्षण देण्याचा आग्रह धरलेला आहे. निधर्मीय, न्यायी, समतावादी शास्त्रीय अध्ययन अध्यापन पद्धती
ही व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु राज्यकर्त्यांनी त्याची अंमलबजावणी करताना खूप चुकीचे दृष्टिकोन तिथे निर्माण केलेले आहे. उदाहरणार्थ आपल्याकडे मूल्य शिक्षण व्यवस्था आली होती, पण या मूल्य शिक्षण व्यवस्थेमध्ये कोणतं मूल्य प्रस्थापित करायचं, तर सेक्युलर मुवमेंटची भूमिका साहजिकच आहे की ते शिक्षण हे जर मानवमुक्तीचा धारदार हत्यार व्हायचं असेल तर घटनात्मक मूल्यांचं शिक्षण आपण दिलं पाहिजे, ज्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञाननिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता ही सगळी मूल्य म्हणजे मुलगा शाळेत गेल्यापासून त्याचं उच्च शिक्षण संपेपर्यंत त्याच्यावर जर सातत्यानं लादली गेली तर त्याचा काही ना काहीतरी परिणाम त्याच्या जीवन पद्धतीमध्ये होईल आणि संविधानाच्या मूल्यांचं संवर्धन केलं जाईल. पण आपल्याकडं धार्मिक मूल्यांचं, सनातन मूल्यांचं, वैदिक संस्कृतीच्या मूल्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न हा सातत्याने केलेला आहे. आणि असं जर होत असेल तर ते हातात धारदार होणार नाही, ते होतच होत आहे. आणि म्हणूनच मग आपल्याला त्याच्याबद्दल व्यवस्थितपणे चर्चा करावीशी वाटते. प्रामुख्याने आपण जर धर्मनिरपेक्ष पातळीवर त्याचा विचार केला आणि फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, त्यांचे शिक्षण सिद्धांत हे अभ्यासक्रमात लागले आणि सरकारने त्या सगळ्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचं ठरवलं, तर नैतिक विकासासाठी स्वतंत्र नवा दृष्टिकोन निर्माण होणं प्रत्येक माणसांमध्ये केवळ फुले आंबेडकरी शिक्षण विषयक दृष्टिकोनातून आणि सिद्धांतातून निर्माण होऊ शकतो. लोकशाहीची मूल्य ही कशी सुव्यवस्थितपणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे ही हस्तांतरित झाली पाहिजे, तर ती हस्तांतरित होत असताना स्वातंत्र्य याचा गैरअर्थ स्वतंत्र असा घेतला जातो, समता याचा अर्थ समरसता असा घेतला जातो, चुकीचा अर्थ. आणि न्याय याचा तर विचारच केला जात नाही. म्हणजे इथे जी लोकशाहीची मुख्य मूल्य आहेत यांचं विकृतीकरण फार मोठ्या प्रमाणात आपल्याला केलेलं दिसून येतं. आणि मग आपल्याला आपण फक्त संविधानाची अंमलबजावणी करा असं जेव्हा म्हणतो तेव्हा संविधानाची अंमलबजावणी करा म्हणण्याच्या ऐवजी संविधानाच्या कलमांचा योग्य पद्धतीने वापर करा, कलमांची अंमलबजावणी करा. म्हणजे अगदी एक साधं आणि सोपं उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय राज्यघटनेच्या 45व्या कलमामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत देण्याची जबाबदारी राज्य सरकारवर टाकलेली आहे. तरी सुद्धा भारतामध्ये आज निरक्षरता आहे. म्हणजे राज्य सरकार करतंय काय? म्हणजे विचारणार त्यांना कोण? आणि विचारायला गेलं की तुम्ही देशद्रोही ठरला. ही आजची व्यवस्था इतकी भयानक पद्धतीने चाललेली आहे. तुम्ही एखादी विचारधारा स्वीकारून त्या विचारधारेची मांडणी आणि त्या पद्धतीने इथं व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करा असा आग्रह धरला की तुम्ही अतिरेकी ठरला. आणि म्हणून मग ही जी शिक्षण व्यवस्था आहे ह्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला धर्मनिरपेक्ष पद्धतीनं जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारची मूल्य विकसित करतो तेव्हा ती मूल्य ही मानवी कल्याणासाठी, मानवी जीवनासाठी अधिक चांगली आणि अधिक प्रेरक कशी होतील याचा विचार प्रामुख्याने केला जात आहे. खरं म्हणजे फुले आणि शाहू आंबेडकरवादी शैक्षणिक दृष्टिकोन जो आहे तो व्यक्तीच्या उत्थानाचा आणि समाजाच्या उत्थानाचा एक कृतिशील मार्ग आहे, परंतु त्याची अंमलबजावणी प्रामुख्याने होत नाही. म्हणजे शिक्षण हे पुस्तकातून परीक्षेकडे आणि परीक्षेकडून गुणाकडे गेलेलं आहे आणि गुणवत्तेच्या ऐवजी धनवत्तेला आता जास्त प्राधान्य दिलं जात आहे. आणि मग अशी विचारधारा जर असेल तर ते इथे संविधानाची मूल्य रुजवण्यासाठी, लोकशाहीची मूल्य रुजवण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी, वास्तववादी पद्धतीने विचार करण्यासाठी, वस्तुनिष्ठ दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा उपयोग त्याचा होत नाही. आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला आंदोलन करण्याची आवश्यकता आहे.
म्हणजे साधं उदाहरण आपल्याला देता येईल की आपलं पाल्य शिक्षण घेतोय आणि मग आपण असा कधी विचार करतो का की त्याला वर्गामध्ये काय शिकवलं जात आहे, त्याच्या अभ्यासक्रमात काय आहे, त्याच्या शाळेमध्ये कुठले उपक्रम राबवतात. मी त्याचा संबंधित थोडासा प्रयोग केला होता. माझी एक मुलगी जी आता अमेरिकेमध्ये आहे, तिला शाळेमध्ये असं सांगितलं की उद्याच्याला मारुतीची पूजा आहे आणि वर्गणी घेऊन ये. मी तिथं सिटी हायस्कूलमध्ये गेलो आणि सांगितलं की मारुतीची पूजा आणि वर्गणी तुम्हाला पूजा करायची असेल तर शाळेच्या व्यवस्थापनाने खर्च करा, आम्ही वर्गणी देणार नाही. आणि मग तिथे जे मुख्याध्यापक होते ते म्हणाले की तुम्ही असं पालकांनी विचित्र वागायला नकोय. म्हणलं आम्ही विचित्र वागतच नाही, तुम्हीच शिक्षणाची जी ध्येय धोरणं आहे त्याच्यापासून तुम्ही दुसरीकडे जाताय. म्हणजे आपल्या पाल्यावर कोणत्या प्रकारचे शैक्षणिक संस्कार होतात, मनोवादी संस्कार होतात, सनातनवादी संस्कार होतात का आधुनिक घटनेचे आधुनिक मूल्याचे संस्कार होतात, याचा विचार पालकांनी करायला पाहिजे. पण आपण पालक त्याचा विचार करत नाही आणि त्यामुळे अभ्यासक्रम कोणता आहे, अभ्यासक्रमामध्ये पाठ कोणते आहेत, इतिहासाचं विकृतीकरण अभ्यासामध्ये केलं जात आहे का वगैरे याच्याबद्दल पालक खूप उदासीन असतात. खरं म्हणजे पालकांनी त्याच्या संबंधात जागरूक असणं हे खूप आवश्यक आहे. म्हणजे पालकाची उदासीनता जर कमी करण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्याला निश्चितच सनातन मूल्य हे नाकारून आधुनिक मूल्य कशी स्वीकारता येतील हे अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट करता येईल. आणि म्हणून त्याच्या संबंधीचा जो नवा दृष्टिकोन आहे, म्हणजे ज्याला आपण मानवतावादी, ज्याला रॅशनल असा दृष्टिकोन म्हणतात, सेक्युलर दृष्टिकोन म्हणतात, तो शिक्षणातून येण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये तशा प्रकारची तत्व, त्या तत्वाचे असणारे पाठ, त्याचं शिक्षण आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या कार्यशाळा आणि प्रशिक्षण ही देण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही आहे. म्हणजे मूल्य शिक्षण जेव्हा आलं होतं तेव्हा मूल्य शिक्षणामध्ये काय काय वेगवेगळ्या पद्धतीने घेतलं जायचं. मला वाटतं गौतमीपुत्र सरांनी त्यावर सकाळमध्ये 2 लेख सविस्तरपणे लिहिले होते. सकाळमध्ये त्या कालखंडामध्ये 2 लेख खूप गाजले ते की कोणती मूल्य तुम्ही रुजवायला पाहिजे आणि तुम्ही कोणती मूल्य शाळेमध्ये रुजवताय आणि नवीन पिढीला तुम्ही कसं बिघडवताय हे आपण स्पष्टपणे बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे, मांडलं पाहिजे. आणि हे न केल्यामुळं मग आपण शिक्षण जरी घेतलं तरी ते आपल्याला मानव मुक्तीचं हत्यार म्हणून चांगलं वापरता येत नाही. ते अत्यंत बोथट झालेलं असतं, त्याची प्रतिकार शक्ती कमी केलेली असते, त्याची संघर्ष करण्याची क्षमताच कमी झालेली असते. आणि ही संघर्ष करण्याची क्षमता कमी करणं हे आजच्या शिक्षण व्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण मानलं जातं. म्हणजे ही जी शिक्षण व्यवस्था आहे ती शिक्षण व्यवस्था कुठल्याही तत्वज्ञानावर आधारलेली नाही. ती शिक्षण व्यवस्था फक्त सनातन मूल्यावर, सनातन धर्मावर आधारलेली आहे. आपण असं म्हटलं पाहिजे की इथे भारताची राज्यघटना जर धर्मनिरपेक्ष असेल तर तुम्ही कुठल्याही एका धर्माच्या किंवा एका पंथाच्या, एका वंशाच्या पद्धतीनं त्याचे अभ्यासक्रम तयार करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि त्याच पद्धतीनं कृती कार्यक्रम शाळेमध्ये घेणं हे चुकीचं आहे. पण असं आपल्याकडून कधी होत नाही, आपण त्याला विरोध करत नाही आणि त्यामुळे त्यांचं फावतं. आणि मग शिक्षण जरी किती घेतलं तरी त्याचं हत्यार अत्यंत बोथट होतं. मध्यंतरी आता चर्चा करत असताना एका मित्रांबरोबर मी चर्चा करत होतो आणि त्याला मला म्हणालो की मी आता ही ब्राह्मणी शिक्षण व्यवस्था आपण किती दिवस स्वीकारणार, आता आपण संघर्ष केला तरच ही कमी होणार. हो म्हणाले, संघर्ष केला, आपण संघर्ष करतोय पण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणलं त्यांच्यापर्यंत तो पोहोचतोय. आता त्यांनी नवीन साधनं उभा केली आहेत. आता विदेशामध्ये त्यांनी आपली ब्राह्मणी संस्कृती प्रस्थापित करण्याचा, सनातनवादी संस्कृती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न तिथं सुरू केलाय. म्हणजे तुम्ही इथून जरी त्यांना हाकलून दिलं तरी तिथं त्यांनी पोटापाण्याची व्यवस्था केलेली आहे. रोजगार हमी योजना तिथं त्यांची अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू होईल. आणि म्हणून शिक्षण जे आहे मग ते कोणत्याही प्रकारचं असेल, म्हणजे पूर्व प्राथमिक असेल, प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, विद्यापीठे असेल, संशोधन असेल, तंत्रज्ञानाचं असेल, व्यवस्थापनाचं असेल, कुठल्याही शाखेचं असेल, ते एका विचारधारेवर आधारित असलं पाहिजे. आणि ती खरी विचारधारा मानवमुक्तीचं हत्यार म्हणून जर पाहिलं असेल शिक्षणाचं तर ती बुद्ध, फुले
शाहू आंबेडकर ह्या विचारधारावर आपल्याला शिक्षण व्यवस्था निर्माण करणं ही काळाची गरज ठरणार आहे. आणि मग अशा प्रकारची पर्यायी नीती, पर्यायी शिक्षण व्यवस्था आणि संपूर्ण व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न, म्हणजे नव्या व्यवस्थेमध्ये आता सरांनी त्याचा काही उल्लेख केला की नव्या व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारचे कौशल्य अभ्यासक्रम आणलेले आहेत, पण त्याच्यामधून त्याला आधुनिक पद्धतीची परत जाती व्यवस्थाच निर्माण करायची आहे. ही आधुनिक पद्धतीची जाती व्यवस्था निर्माण होणार नाही याच्या दृष्टिकोनातून आपण त्याला विरोध करणं आवश्यक आहे. मला असं वाटत नाही की नव्या शैक्षणिक धोरणाला अनेक लोकांनी विरोध केला असेल. खरं म्हणजे तो कस्तुरीरंगन समितीचा जो अहवाल आहे, सरांनी याचा उल्लेख केला, त्या अहवालावर एक स्वतंत्र चर्चासत्र जेव्हा झालं होतं तेव्हा आम्ही असं म्हणालो की पुन्हा गुलामगिरी लादण्यासाठी आणलेली ही नवी शिक्षण व्यवस्था आहे, शोषण करणारी ही नवी शिक्षण व्यवस्था आहे, खाजगीकरणाच्या माध्यमातून ती तुम्हाला मारलेली एक नवी शिक्षण व्यवस्था आहे. आणि म्हणून आपण शिक्षणाचा जेव्हा विचार करतो तेव्हा मानव मुक्तीचं ते हत्यार कसं बनेल, मानवाची शोषणापासून मुक्ती कशी होईल, मानवाची विषमतेपासून मुक्ती कशी होईल, मानवाची गुलामगिरीपासून मुक्ती कशी होईल, जाती व्यवस्था नष्ट कशी होईल, धर्मव्यवस्थेचं वर्चस्व कसं म्हणजे निर्माण होणार नाही, याच्या अनुषंगानं ती विचारधारा विज्ञाननिष्ठ पद्धतीनं वास्तववादी दृष्टिकोनातून आपण मांडणं आणि आपले पर्याय देणं आवश्यक आहे. म्हणजे विद्रोही सांस्कृतिक चळवळीने केलेला एक प्रयोग फक्त मी मध्ये सांगतो. अंकल्पी ही त्यांनी स्वतंत्रपणे नवीन पद्धतीने तयार केली. ही अंकल्पी तयार करण्यापाठीमागचा नवाच दृष्टिकोन त्यांचा असा होता की गणपतीचा आणि भटजीचा त्याच्यात नको, हे यज्ञाचा नको. म्हणजे आपण आपली पर्यायी शिक्षण व्यवस्था, पर्यायी शिक्षण नीती ही निर्माण करणं आणि ती सादर करणं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार व्यवस्थेमध्ये करणं, असं जर झालं तर ते शिक्षण आपल्याला मानवमुक्तीचं हत्यार धारदार पद्धतीनं वापरता येण्यासारखं आहे. नाहीतर आजची सगळी शिक्षण व्यवस्था भौतिक पद्धतीनं सगळी वापरली जात आहे. आणि मग यामधून नेमकं काय व्हायला पाहिजे की जे बदल आहे, जे परिवर्तन आहे आणि जो विकास आहे, त्या तिन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. आम्हाला सामाजिक आर्थिक बदल त्याच्यामध्ये पाहिजेत, सामाजिक आर्थिक विकास पाहिजे आणि सामाजिक आर्थिक परिवर्तन पाहिजे. आणि मग हे होत असताना शिक्षणातून केवळ स्वहिताचा विचार आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये जास्त होतो. आणि विशेषतः आजची शिक्षण पद्धती ही आत्मकेंद्रित शिक्षण पद्धती आहे. म्हणजे आत्मकेंद्रित अशा अर्थानं की त्याने शिक्षण घेतलं, उच्च शिक्षण घेतलं की तो स्वमग्न होतो, स्वतःचाच विचार करतो आणि मग त्याला जन्मदाते आई वडील सुद्धा लक्षात येत नाही, तर बाकीचा समाज हा तर गौरवच राहिला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की स्वहितापेक्षा जनहिताचा विचार महत्वाचा आहे. आणि म्हणून शिक्षणातून, शिक्षण व्यवस्थेतून, शिक्षण पद्धतीतून स्वहितापेक्षा जनहिताचा विचार अधिक महत्वाचा आहे. आणि ते जनहित कसं साध्य करता येईल याची प्रतिमानं सुद्धा आपण आपल्याला देणं हे खूप आवश्यक आहे. खरं म्हणजे तत्वज्ञान शिकवत असताना ते तत्वज्ञान हा विषय खूप अवघड आणि बोजड वाटतो, पण अत्यंत छोट्या छोट्या रूपकाच्या साह्यानं, छोट्या छोट्या गोष्टीच्या साह्यानं, म्हणजे गौतमीपुत्र कांबळे सरांनी जशी गोष्ट सांगितली तसं छोट्या गोष्टीच्या साह्यानं सुद्धा आपल्याला तत्वज्ञान लोकांपुढे चांगल्या पद्धतीनं मांडता येतं. आणि हे तत्वज्ञान एकदा लोकांनी स्वीकारलं की त्या पद्धतीची विचारसरणी आपल्याला प्रगल्भ पद्धतीनं पुढे मांडता येते, ती पद्धती आपल्याला स्वीकारता येते. आणि म्हणून आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये सगळे जे अभ्यासक्रम आहेत, बालवाडीपासून ते पदवीपर्यंत आणि संशोधनापर्यंतचे हे सगळे अभ्यासक्रम आपण तपासले पाहिजेत. ह्या अभ्यासक्रमामध्ये इतिहासाचं विकृतीकरण केलेलं आहे का, अंधश्रद्धा दिलेल्या आहेत का, वस्तुनिष्ठ दृष्टिकोन किती मांडलेला आहे, विज्ञानवादी दृष्टिकोन आहे. आपल्या घटनेमध्ये शिक्षणातून विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण व्हावा, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा याची तरतूद आहे. आणि तुम्ही त्याची अंमलबजावणी करत नाही, उलट त्याच्यामध्ये अधिक अंधश्रद्धा कशा निर्माण होतील अशी व्यवस्था ती प्रत्येक ठिकाणी केली जाते. सांगलीमध्ये असा आम्ही प्रयोग केला होता की सार्वजनिक ठिकाणी म्हणजे शिक्षण संस्थांमध्ये विशेषतः की वेगवेगळ्या देवांची पूजा करणं, देवांचे फोटो लावणं किंवा सरकारी कार्यालयामध्ये देवांची पूजा करणं, तिथं मंदिर बांधणं, तिथे
वेगवेगळ्या पद्धतीनं उपक्रम राबवणं हे बंद व्हावे आणि याच्या म्हणून जर काम केलं तर हे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं करता येईल. मग ही जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी सगळी आपली बुद्धिजीवी वर्गाची आहे. बुद्धिजीवी वर्गाने धर्मनिरपेक्षतेचं तत्व शिक्षणामध्ये कशा पद्धतीने आणता येईल, शिक्षणाच्या अंमलबजावणीमध्ये कशा पद्धतीने आणता येईल, शैक्षणिक धोरणामध्ये कशा पद्धतीने आणता येईल, या पद्धतीनं त्याची मांडणी केली पाहिजे, ती शासनाकडे सादर केली पाहिजे. खरं म्हणजे या सगळ्या उपक्रमामध्ये जागरूक नागरिक म्हणून त्याने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. शासनाची निवेदनं प्रसिद्ध होतात आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी उल्लेख केला असतो की आपल्याला याच्यावर काही म्हणायचं असेल तर आपली मांडणी करा. आपण करत नाही, म्हणजे हा आपला दोष आहे. म्हणून आपले दोष काय आहेत? आपली म्हणजे शिक्षण हे मानवमुक्तीचं धारदार हाताळ होण्यासाठी आपले काय दोष आहेत हे आपण शोधून काढले पाहिजे. आपले दोष आपण कमी केले पाहिजे आणि मग ते शिक्षण हे मानवमुक्तीचं हत्यार मोठत होणार नाही, ते अधिक धारदार होईल. याच्यासाठी आम्ही सातत्यानं जागरूकपणे नवीन नवीन प्रयोग करणं, नवीन नवीन पद्धतीचे उपक्रम राबवणं, नवीन नवीन पद्धतीच्या बाबी लोकांपुढे सादर करणं हे खूप आवश्यक झालेलं आहे. म्हणजे बदलाचं साधन जे आहे ते बदलाचं साधन म्हणून आपण त्याचा वापर करतो का, विकासाचं साधन म्हणून वापर करतो का, परिवर्तनाचं साधन म्हणून आपण त्याचा वापर करतो का, याचाही गंभीरपणे विचार करणं हे खूप आवश्यक आहे. आणि मग प्रश्न येतो तो विचारधारा पण कशी रुजवायची. विचारधारा रुजवण्यासाठी खरं म्हणजे मनोवादी विचारसरणी ही कशी रुजली गेली सगळ्यांपर्यंत, तसं आपण का विचार करत नाही की बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर यांचा विचार सर्वांपर्यंत कसा पोहोचेल याच्या पद्धतीनं. म्हणजे ती त्यांची विचारसरणी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने घेतात. मध्यंतरी आम्ही एक ठिकाणची पाहणी केली, त्या पाहणीमध्ये आम्हाला असा निष्कर्ष जाणवला की तिथं बैठकांचं सत्र असतं. मला पण काही माहिती नव्हतं बैठका म्हणजे नेमकं काय. मी एका बैठकीला जाणाऱ्या माणसाला विचारलं, म्हणलं तिथं काय सांगतात. म्हणले तिथं असं नीतिमत्ता अमुक तमुक वगैरे वगैरे सांगतात. म्हणले ही कुठल्या विचारधारेवर आधारलेली आहे. त्याला काही त्याचं उत्तर देता आलं नाही. मग आपण या पद्धतीने विचार का करू शकत नाही की आपल्या गावामध्ये, आपल्या प्रभागामध्ये, आपल्या शहरामध्ये आपण बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर विचारसरणीचे वर्ग घेणं, त्याच्या कार्यशाळा घेणं, शाळांमधून त्याच्या संबंधीचा प्रचार आणि प्रसार करणं. खरं म्हणजे बहुजन समाज जो आहे त्या बहुजन समाजाच्या विकासाचंच हे साधन आहे. बहुजन समाज ते सहजासहजी स्वीकारेल, पण आपण तिथपर्यंत पोहोचणं हे खूप आवश्यक आहे. म्हणजे याच्यासारखे खूपसे प्रयोग सेक्युलर मुवमेंटने यामध्ये केलेले आहेत, पण आणखी ते कमी पडतात असं आपल्याला वाटतंय. आणि म्हणून शिक्षण म्हणजे शिक्षणाबद्दल आमच्या मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे, काहीतरी शिक नाही तर मागशील भीक म्हणून. म्हणजे काहीतरी शिक नाही तर तुला भीक मागावं लागेल आणि भीक मागणं हे फार अवघड काम असते. आणि म्हणून शिक्षण घेण्यासाठी त्याला कसं प्रवृत्त करायचं, शिक्षण घेतल्यानंतर ते वस्तुनिष्ठ पद्धतीचं शिक्षण कसं असेल हे त्याला कसं समजून सांगायचं, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन त्याच्यामध्ये कसा येईल हे त्याला कसं पटवून द्यायचं. म्हणजे हे अगदी छोट्या छोट्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. एक एक्सपेरिमेंट केलेला फक्त आपल्याला सांगतो. आमच्या एका मित्राने टीव्ही आणला आणि टीव्ही आणल्यानंतर त्याने म्हणलं टीव्ही आणलाय, तुम्हाला बोलवलंय आणि तुम्ही या. म्हणलं ठीक आहे आम्ही येतो. मग जिथं टीव्ही लावलेला होता तिथं पाठीमागं बटन होतं, इलेक्ट्रिकचं बटन, आणि त्यांनी टीव्हीचं पूजा केली, नारळ फोडलं आणि मी त्या नारळाच्या आवाजामध्ये बंद केलं, लाईटचं बटन बंद केलं. आणि मग टीव्ही का चालू व्हायला? अरे म्हणलं तुम्ही नारळ फोडलं की आता नारळ फोडलं, टीव्ही चालू व्हायला पाहिजे. पूजा केली तुम्ही, फुलं वाहिले, टीव्ही चालू व्हायला पाहिजे. आणि मग ते टीव्हीच्या उत्पादकाला फोन कर, त्याच्या एजंटला फोन कर, सेल्समॅनला फोन कर, वगैरे 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 सगळं झालं. आणि मग ते मग म्हणाले आम्ही चांगला दिलेला होता पीस, असं तसं वगैरे वगैरे. आणि मग त्यांना आम्ही सांगितलं की बाबा हे सगळं तुमचे जे दृष्टिकोन आहेत हे परंपरावादी दृष्टिकोन आहेत, हे ज्याला आपण दैवीकरण म्हणतो ते दैवीकरणावर आधारलेले आहेत. देव आणि धर्माच्या काही गुणवैशिष्ट्यामध्ये तुम्ही अडकलेला आहात, पूजा आणि विधीच्या गुणवैशिष्ट्यामध्ये अडकलेला आहात. हे उपकरण कशावर चालतं
त्याचं बटनच मी बंद केलं होतं, आता मी बटन चालू करतो, टीव्ही आपोआप चालू होईल. म्हणजे हा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण काही ठिकाणी प्रयोग म्हणून करायचा आणि त्याला त्याच्यामधला वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे हे आपण लोकांना पटवून जर दिलं तर त्याचा निश्चित चांगला प्रकारचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणून शिक्षणाचं जे हत्यार आहे ते आपल्याला बोथट करायचं नाही. कारण फुलेंनी मांडलेला सिद्धांत म्हणजे विद्येविना मती गेली, म्हणजे आपली सारासार विचार करण्याची क्षमता, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचणे इतके अनर्थ एका अविद्येने केले. 5 सिद्धांत त्याने एका सिद्धांतामध्ये मांडलेले आहेत. जगामध्ये असा कुठलाही तत्वज्ञ नाही की त्या 5ही सिद्धांताचं 4 वाक्यामध्ये विश्लेषण करता येईल असा. आणि मग आपण असं म्हणू शकतो की शिक्षण हे कसं मानवमुक्तीचं महत्वाचं साधन आहे की ज्याच्यामुळे आपल्याला विवेकनिष्ठ पद्धतीने विचार करता येतो, विज्ञानिष्ठ पद्धतीने विचार करता येतो, सृजनशील पद्धतीने विचार करता येतो, आपली स्पर्धा क्षमता वाढवता येते, आपली कार्यक्षमता वाढवता येते, आपली उत्पादकता वाढवता येते, आपली गुणवत्ता वाढवता येते. आपल्या सगळ्या बाबीमध्ये वाढ करण्याचं ते चांगलं महत्वाचं बदल, परिवर्तन आणि विकासाचं साधन आहे. पण ह्या सगळ्यासाठी आपल्याला प्रबोधनाची खूप आवश्यकता आहे. म्हणजे प्रबोधन म्हणजे तरी काय, तर झोपी गेलेला माणूस जागा करणं. ज्याने झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्याला जागा आपण करू शकत नाही, पण जो खरा झोपलेला आहे त्याला आपल्याला जागा करता येतं. म्हणून ही प्रबोधनाची संकल्पना जी आहे ते प्रबोधन, संघटन, परिवर्तन आणि विकास ह्या सूत्रीचा आपण वापर योग्य पद्धतीने जर केला तर आपल्याला शिक्षणाचं जे हत्यार आहे ते मानवमुक्तीसाठी धारदार पद्धतीने वापरता येईल. नाहीतर मग आता दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या प्रक्रिया चालतात त्या रेग्युलरली चालतात आणि बोथटपणे त्या सगळ्यामध्ये बोथटपणा निर्माण होतो. आणि म्हणून या सगळ्यासाठी काही बाबींचा उल्लेख करणं, त्याचं अर्थशास्त्र मांडणं सुद्धा मला आवश्यक वाटतं. तर शिक्षण ही एक सार्वजनिक वस्तू आहे, दॅट इज सोशल गुड. आणि ती जर सार्वजनिक वस्तू असेल तर त्याच्यावर सरकारने खर्च केला पाहिजे. आज सरकार शिक्षणामधून खर्च काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे. खाजगीकरण मोठ्या प्रमाणावरती चाललेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण संस्था या खाजगी उद्योजकांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. संशोधन संस्था खाजगी उद्योजकाच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्था सुद्धा उद्योजकाच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणजे सरकार शिक्षणापासून पाठीमागे येत आहे. अमर्त्य सेन नावाचे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अर्थशास्त्र मांडलं त्याची पुनर्मांडणी अमर्त्य सेन यांनी केलेली आहे. म्हणजे ती पुनर्मांडणी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थशास्त्र त्यांनी मान्य केलेलं होतं आणि मग त्याच्या आधारावरच त्यांना एक नोबेल पारितोषिक मिळालं अर्थशास्त्रातलं. तर त्यांनी सांगितलं की कुठल्याही सरकारने शिक्षण आणि आरोग्य याच्यावर जर पूर्ण लक्ष केंद्रित केलं तर शिक्षणामधून जी गुणवत्ता वाढते, त्यामधून जी उत्पादकता वाढते, कार्यक्षमता वाढते, त्याचा मानवी विकास, समाजाचा विकास आणि राष्ट्र विकासासाठी मोठ्या पद्धतीनं त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करता येतो. आणि मग आज काय झालेलं आहे तर आज हे सगळं खाजगी वस्तू झालेलं आहे. खरं म्हणजे कोठारी कमिशनने सांगितलेलं होतं की राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळजवळ 6% खर्च या शिक्षणावर करायला पाहिजे. तो आजपर्यंत फक्त 3 ते 3.5% पर्यंतच आहे. म्हणजे 64-65 साली सांगितलेलं कोठारी कमिशननी शिक्षणावरच्या खर्चाचं. खरं म्हणजे ह्या सगळ्या शिक्षण आयोगाचा जर आपण संदर्भ घेतला तर त्यांची शिक्षणाची उद्दिष्ट, शिक्षणाची ध्येय, शिक्षणाची धोरणं, त्याचा सामाजिक व्यवस्थेवर होणारा परिणाम, त्यातून निर्माण होणारी मूल्य व्यवस्था, या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी अत्यंत विकृत पद्धतीनं आणि राजकीय दृष्टिकोनातून केली जाते. सत्तेसाठी त्याचा फार मोठ्या पद्धतीनं वापर केला जातो. आणि म्हणून मग आपल्याला या म्हणजे शिक्षणातून आपण पुस्तकाकडे जातो, पुस्तकाकडून परीक्षेकडे जातो, परीक्षेकडून गुणाकडे जातो आणि आता गुणाकडे सुद्धा नाही, आता धनाकडे जाण्याचा विचार केला जातो. तर त्याच्याऐवजी शिक्षणाकडून डायरेक्ट माणसाकडे कसं जाता येईल, त्याचं मनुष्यत्व म्हणजे ते कसं आपल्याला नव्यानं निर्माण करता येईल. म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी म्हटलेलं आहे की शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व जाते पहा. तर हे जे मनुष्यत्व आहे
हे मनुष्यत्व कसं आपल्याला निर्माण करता येईल अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था या ठिकाणी निर्माण होणं हे खूप आवश्यक आहे. आणि ही व्यवस्था अधिकाधिक प्रभावी व्हावी, अधिकाधिक प्रबळ व्हावी, याच्या अनुषंगानं आपण सर्व कार्यकर्त्यांनी उपक्रमशील राहणं हे मला खूप आवश्यक वाटतं. मला सेक्युलर मुवमेंटचा सदस्य या नात्यानं जे विचार मांडायची संधी डॉक्टर कांबळे सरांनी दिली, आपण सर्वांनी शांतपणे विचार ऐकले, त्याबद्दल सर्वांचा हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. जय भीम. सेक्युलर मुवमेंट अंतर्गत आजच्या दिवसातले शेवटच्या सत्राचे तिसऱ्या आणि शेवटच्या सत्राचे वक्ते आयुष्मान बबन चांदे आणि अध्यक्ष प्राध्यापक सुभाष दगडे या दोघांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आपले विचार या सभागृहामध्ये सर्व प्रतिनिधींसमोर मांडले. यामध्ये बरेचशा मुद्द्यांची पुनरावृत्ती होती तरी त्याचं विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीने दोन्ही वक्त्यांनी मांडलेलं आहे. त्यामुळे त्यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. आजच्या दिवसाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रातील सर्व उपस्थित पदाधिकारी आणि मंचासमोरील सर्व उपस्थित प्रतिनिधी यांनीही अतिशय काळजीपूर्वक आणि मनापासून या सर्व विचारांचा ग्रहण केले, त्याबद्दल मी त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आजच्या दिवसात सत्र समाप्ती होण्यापूर्वी उद्या दिनांक 15 जून 2025 सकाळी 8:30 ते 9:30 चहा नाश्ता नंतर सकाळी 9:30 बरोबर सत्र 4 सुरुवात होईल आणि याच सभागृहामध्ये सत्र 4 ची सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वांना एक आवाहन आणि विनंती की त्यांनी सकाळचं आपलं सगळं काही जे काही दैनंदिन चहा नाश्त्यापर्यंत जे काही व्यवहार आहे व्यक्तिगत आणि सामूहिक तो तातडीने आवरून या सभागृहामध्ये उपस्थित राहावं, जेणेकरून वेळेत सत्र सुरू होईल. आज सुद्धा आपलं वेळेतच झालेलं आहे. 7 पर्यंत आपला वेळ होतं. 7 पर्यंत आपलं 5 मिनिटं इकडं तिकडं सकाळचं उशीर झालं, तर तेच सहकार्य उद्याही अपेक्षित सर्वांकडनं आहे. उद्या सकाळी 9:30 वाजता फुले आंबेडकरी राजकारण आव्हाने आणि पर्याय यावर सत्र 4 होईल. त्यानंतर 11:30 वाजता 11:30 वाजता विषय धर्मक्रांती अशी गतिमान करता येईल हा सत्र 5 होईल. तर सत्र 4 मध्ये प्राध्यापक M.R. कांबळे हे अध्यक्ष आहेत. वक्ते मधु कांबळे मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार, नंतर ललित ऍडव्होकेट कविता निर्मला वामन, ललित बाबर हे अध्यक्ष आहे स्वराज इंडिया महाराष्ट्राचे. हे वक्ते म्हणून इथं आपल्याला उपस्थित राहणार आहेत, मार्गदर्शन करतील. त्या युवराज सोनवणे हे प्रास्ताविक करणार आहेत. सूत्रसंचालन प्राध्यापक J.V. सरतापे गडहिंग्लज हे करायचं. त्यांनी माननीय अध्यक्षाच्या पुढील सूचनासाठी संपर्क करायचा आहे. सत्र 5 मध्ये धर्मक्रांती अशी गतिमान करता येईल यामध्ये अध्यक्ष सतीश पारमित बीड, वक्ते रक्षित सोनवणे मुंबई ज्येष्ठ पत्रकार, नंतर माननीय भरत शेळके कार्याध्यक्ष सेक्युलर मुवमेंटचे, माननीय प्रकाश टुपे छत्रपती संभाजीनगर हे वक्ते म्हणून आहेत. प्रास्ताविक ऍडव्होकेट सुनील जगदने सांगोला हे करतील. सूत्रसंचालन प्राध्यापक आनंद बेडकर मुंबई हे करतील. तर या आणि 1:30 ते 2:30 जेवण उपरांत जे आहे तो समारोप ठरावाचे समारोप दुपारी 2:30 वाजता सुरू होईल. तर सर्वांना परत आव्हान आहे की सर्वांनी वेळचं नियोजन काटेपर्यंत पाळावं आणि सहकार्य करावं. आजचे सत्र संपले असं मी जाहीर करतो.